उत्तर कर्नाटकामध्ये गेल्या 8 दिवसापासून सुरू असलेल्या ऊस दरवाढीच्या मागणीसाठीच्या शेतकरी आंदोलनाने आज 7व्या दिवशी शुक्रवारी अधिक आक्रमक रूप धारण केले। हातर्गीजवळ पुणे बेंगळूरू राष्ट्रीय महामार्ग रोखत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली। या निदर्शनादरम्यान आंदोलकांनी बस व ट्रकवर दगडफेक केली, ज्यामध्ये काही वाहनांच्या काचा फुटल्याची माहिती समोर आली आहे। सरकारकडून अद्यापही कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे। फक्त मुदतवाढीवर सरकार टिकून आहे असा आरोप आंदोलक शेतकऱ्यांनी केला आहे। यावेळी आटोक्याबाहेर गेलेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला, तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पोलिसांवरही दगडफेक केल्याचे वृत्त आहे। या झटापटीत अनेक आंदोलकांना अटक करण्यात आली आहे। परिणामी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून सरकार अद्यापही मौन बाळगून असल्याने शेतकरी आंदोलन आता आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आंदोलकांनी उसाला प्रति टन किमान 3500 रुपयांचा दर देण्याची जोरदार मागणी लावून धरली आहे। प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होईल असा इशाराही शेतकरी संघटनांनी दिला आहे।